नाशिकच्या सातपूर परिसरातील अंबिका स्वीट जवळ महिंद्रा सर्कल इथं दुचाकीला आयशर गाडीची जोरदार धडक बसून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलीस प्रशासन व वाहतूक व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। निंबा आणि त्यांची पत्नी सुनीता निंबा दोघे अशोकनगर सातपूर येथील रहिवासी असून मोटरसायकल MH15AX 8981 वरून लग्नासाठी ड्रेस खरेदीसाठी बाहेर पडले होते। ते महिंद्रा सर्कल जवळून जात असताना आयशर गाडी MH14KA 4885 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेनंतर दुर्दैवाने सुनीता यांच्या गाडीच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला, तर निंबा हे किरकोळ जखमी झाले। अपघातानंतर आयशर गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला। पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले, मात्र वाहन चालकाचा कोणताही मागमूस सापडलेला नाही। पोलिसांनी मृतदेह तातडीने अँब्युलन्सद्वारे नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवला। घटनेनंतर महिंद्रा सर्कल परिसरात मोठी गर्दी झाली। नागरिकांनी या दुर्घटनेचा निषेध करत वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला। नागरिकांचा आरोप आहे की सातपूर परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे। सिग्नल यंत्रणा नादुरुस्त असून वाहतूक नियमांचं उल्लंघन सर्रास होत आहे। यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। सातपूर पोलीस ठाण्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करून आयशर गाडीचा शोध सुरू केलाय। तसेच चालकाचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेजचा आधार घेतला जातोय। महिंद्रा सर्कल सारख्या प्रमुख ठिकाणी सतत होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं ठोस उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। सातपूरमधील या अपघातानं प्रशासनाची ढिसाळ व्यवस्था पुन्हा एकदा समोर आणली आहे। वाहतूक नियमांची अंमलबजावणी, सिग्नल दुरुस्ती आणि सतर्क पोलीस बंदोबस्त या गोष्टींसाठी स्थानिक प्रशासनाला जागे होणं अत्यावश्यक आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। सातपूर परिसरात सातपूर MIDC मध्ये जाणारा तो रस्ता आहे, अंबिका सर्कल जवळ या ठिकाणी एक मोठा अपघात झालाय। या अपघाताच्या ठिकाणी एका माणसाला आपला जीव गमवावा लागलाय। या ठिकाणी जी सिग्नल व्यवस्था आता इथं प्रशासनाने केली ती पूर्णपणे चुकीची आहे। मधला सर्कल अजून तिथला काढला गेलेला नाहीये। 50 मीटरचा रस्ता आहे, मोठमोठे वाहने आपल्या MIDC जात असतात, पण कुठल्याही प्रकारचा हा सर्कल हे अरुंद करण्याची प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाहीये। या ठिकाणी जो हा अपघात झाला या पूर्ण जबाबदार हे महानगरपालिका व प्रशासन राहील। या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था करण्यात आली, परंतु इथं या ठिकाणी ट्रॅफिक वाले थांबतात का? या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नाही। संध्याकाळी ज्यावेळेस MIDCतून ज्यावेळेस आपले कर्मचारी घरी जातात तर जी वाहतूक कोंडी होते, एकही ट्रॅफिक पोलीस हवालदार या ठिकाणी नसतो आणि जो सर्कल मध्यभागी घेण्यात आलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे। आपलं नाव? पद? राहुल साळुंके, शिवसेना, उपविभाग प्रमुख। 9चा असतो। मी इकडनं येतो, मी इथं सिग्नलवर प्रामाणिकपणे थांबत असतो। माझा सिग्नल सुटला तरी इकडच्या गाड्या नेहमी क्रॉस होत असतात। गाड्या चालूच असतात। तिकडनं येणारा येतो, समजा अंबिका स्वीट्सवर मी थांबलोय, मला इकडे जायचंय, माझा सिग्नल सुटलेला आहे, यांचा सिग्नल सुटलेला नसतो तरी हे पास होऊन जातात, तरी मला बळजबरी थांबावं लागतं आणि दादागिरी पण खूप असते यांची। कोणीच नाही, कधीच नाही। खूप मोठा इश्यू झालेला आहे हा। सिग्नल बनवला आहे, चांगलं आहे, पण तिथं तो त्याचं नियमाचं पालन कोणीच करत नाही आणि आले पोलीस माझ्या समोर झालाय ना, आज जो अपघात झाला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।